3 वर्ष पत्नी समजून जिच्यासोबत संसार केला तो निघाला पुरुष. सत्य समोर येताच हादरला पती. पण नेमकं 3 वर्ष काय घडलं आताच कसं समजलं? ही घटना गुजरातमधील राजकोट ग्रामीण भागातील आहे. या प्रकरणाची चर्चा तेव्हा सुरू झाली जेव्हा एका रेल्वे ट्रॅकजवळ अत्यंत संशयास्पद परिस्थितीत एक मृतदेह आढळला. सुरुवातीला हा मृतदेह कोणाचा आहे याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती नव्हती. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटवणंही कठीण झालं होतं. 25 जून रोजी मस्कत फाटक रेल्वेच्या भिंतीजवळ महिलांचे कपडे घातलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळला. पोलिसांनी सुरुवातीला अपघाताची मृत्यूची नोंद घेतली. मात्र घटनास्थळावरील परिस्थिती आणि नंतर आलेल्या शवविच्छेदन अहवालामुळे संपूर्ण तपासाचं स्वरूप बदललं. शवविच्छेदनात डोक्यावर गंभीर मारहाणीच्या जखमा असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे हा साधा अपघात नसून हत्या असल्याचा संशय बळावला. त्यानंतर राजकोट ग्रामीण पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला. ग्रामीण भागातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. अनेक लोकांची चौकशी करण्यात आली आणि प्रत्येक धागा जोडण्याचा प्रयत्न सुरू झाला. तपास जसा पुढे सरकत गेला तसतसं पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले. अखेर या प्रकरणात 20 वर्षीय पियुष कुमार खरवार याच्यापर्यंत तपास पोहोचला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला आणि चौकशी सुरू केली. सुरुवातीला अनेक प्रश्न अनुत्तरित होते, पण पुढील चौकशीत संपूर्ण प्रकरण उलगडू लागलं. पियुषने चौकशीत दिलेल्या माहितीनुसार काही वर्षांपूर्वी त्याची फेसबुकवर निशा कुमार नावाच्या प्रोफाईलशी ओळख झाली. त्याचवेळी इंस्टाग्रामवर पूनम नावानेही त्याच व्यक्तीशी संपर्क सुरू होता. पियुषला वाटत होतं की तो एका तरुणीशी बोलत आहे. गप्पा वाढत गेल्या आणि दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. विश्वास इतका वाढला की त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. पियुषला कोणताही संशय आला नाही. समोरची व्यक्ती स्वतःला महिला असल्याचं सांगत होती आणि त्याने त्यावर पूर्ण विश्वास ठेवला. पोलिसांच्या माहितीनुसार हे सोशल मीडिया अकाउंट प्रत्यक्षात चंदन कुमार नावाचा व्यक्ती चालवत होता. त्याने सुरुवातीपासून स्वतःची ओळख महिला म्हणून करून दिली होती. त्यामुळे पियुषला वास्तवाची कल्पना नव्हती. काळ पुढे सरकत गेला. दिवस, महिने आणि नंतर वर्ष उलटली. याच काळात पियुषने चंदनचा पत्नी म्हणून स्वीकार केला. इतकंच नाही तर लग्नाच्या विधीचा भाग म्हणून त्याने तिच्या कपाळावर कुंकूही लावलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र या नात्यात एक गोष्ट पियुषला सतत जाणवत होती. प्रत्येक वेळी शारीरिक जवळीक टाळण्यासाठी धार्मिक व्रत किंवा इतर कारणं सांगितली जात होती. तरीही त्याने त्यावर प्रश्न उपस्थित केला नाही. विश्वासामुळे त्याने प्रत्येक स्पष्टीकरण स्वीकारलं. मात्र एक दिवस अशी घटना घडली की अनेक वर्षांपासून लपवलेलं रहस्य अचानक समोर आलं. पियुषने चंदनला दाढी करताना पाहिलं. त्या क्षणी त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. त्याने याबाबत विचारणा केली आणि त्यानंतर सत्य हळूहळू स्पष्ट होऊ लागलं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यावेळी पियुषला समजलं की ज्याला तो पत्नी समजत होता ती व्यक्ती प्रत्यक्षात पुरुष आहे. त्याचबरोबर चंदनला समलिंगी संबंध हवे असल्याचंही त्याच्या लक्षात आलं. या सत्याने तो पूर्णपणे हादरला. या घटनेनंतर दोघांमधील संबंध बिघडू लागले. विश्वासाचं नातं तुटलं. दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले. परिस्थिती दिवसेंदिवस अधिक तणावपूर्ण बनत गेली. पोलिसांच्या माहितीनुसार त्यानंतर चंदनने उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून पियुषचा पाठपुरावा केला. अखेरीस तो राजकोटमधील पडवाला येथील एका कारखान्यात पोहोचला जिथे पियुष काम करत होता. 21 जून रोजी दोघांची पुन्हा भेट झाली. भेट होताच दोघांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका वाढला की परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली, असं पोलीस तपासात समोर आलं. यानंतर पियुषने चंदनला रेल्वे ट्रॅकजवळील निर्जन ठिकाणी नेल्याचा आरोप आहे. तिथे दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि त्या ठिकाणी गंभीर घटना घडली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार पियुषने दगडाने चंदनवर वार केले. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर घटनास्थळी लपवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मृतदेह दगडांच्या सहाय्याने झाकून ठेवण्यात आला आणि पियुष पुन्हा आपल्या कामावर परतल्याचं तपासात समोर आलं. काही दिवसानंतर मृतदेह आढळल्याने संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळावरील पुरावे आणि चौकशी यांच्या आधारे पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम जोडला. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. या प्रकरणामुळे सोशल मीडियावर सुरू होणाऱ्या नात्यांबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. कोणत्याही व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवण्यापूर्वी तिची ओळख पडताळून पाहणं किती महत्त्वाचं आहे याकडेही या घटनेने लक्ष वेधलं आहे. मात्र या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तपासात समोर आलेली अधिकृत माहिती. पोलिसांनी जे सांगितलं आहे त्यानुसारच या प्रकरणाचा तपास पुढे सुरू आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या अपृष्ट दाव्यांवर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिकृत माहितीलाच महत्त्व द्या. राजकोट ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विजयसिंह गुर्जर यांनी या प्रकरणाची पुष्टी करताना सांगितलं की आरोपी पियुष कुमार खरवार याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या कलम 103(1) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. अशा प्रकारे सोशल मीडियावर सुरू झालेलं एक नातं, विश्वास, फसवणूक, सत्य उघड होणं आणि त्यानंतर झालेला वाद याचा शेवट एका हत्येच्या गुन्ह्यात झाला. पोलीस तपासानुसार समोर आलेली ही माहिती सध्या न्यायालयीन प्रक्रियेत असून पुढील तपास सुरू आहे.